पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. उत्तराखंडमध्ये भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावताना चिखलीचे सुपुत्र हरिदास कापसेंना वीरमरण. चिखलीमध्ये लष्करी इतमामात पार पडले अंत्यसंस्कार. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील शेलसूर येथील 36 वर्षीय हरिदास मधुकर कापसे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते उत्तराखंडमधील अतिउंचावरील लापथल पोस्टवर सेवा देत असताना त्यांना वीरमरण झाले. 7 ऑगस्ट रोजी प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री 8:30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. शेलसूरचे मूळ रहिवासी असलेल्या कापसे यांच्या निधनाची वार्ता 8 ऑगस्ट रोजी चिखलीत पोहोचताच शोककळा पसरली. कापसे यांचे पार्थिव उत्तराखंडहून आज सकाळी चिखली येथे आणण्यात आले. अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने अंत्ययात्रा काढत तालुका क्रीडा संकुल येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार पार पडले. यावेळी त्यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. दरम्यान वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण चिखलीमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये माननीय श्री सुधीर खांडे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा, त्यानंतर कॅप्टन लीडर डॉक्टर भारत माता की जय. शांततापूर्ण सहकार्य करावं. आज आपण आपल्या सोबत जो ठेवा बाबांची हरिदास याला अंतिम निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. बसून जावं. सर्व लोकांनी एका शहीद जवानाला अंतिम निरोप. शहीद जवान स्वर्गवासी हरिदासजी मधुकर कापसे यांना अखेरचा निरोप देत आहोत. वय वर्ष अवघं 36. एवढ्या कमी वयामध्ये ते आपल्या सर्वांना सोडून त्या ठिकाणी जात आहेत. हरिदासजी यांचा जन्म हा स्वातंत्र्य दिनी झालेला. 15 ऑगस्ट 1989 रोजी त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांचं स्वप्न होतं की आपण आर्मीमध्ये जावं, कमांडो व्हावं. आणि आपण बघतोय की जे स्वप्न त्यांनी लहानपणी पाहिलं होतं ते स्वप्न स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या जिद्दीने त्यांनी पूर्ण केलं. आणि जवळपास